आज मित्रांनो खापरेवाडी वर्सेस भावनदी यांची मॅच लागलेली आहे. तुम्ही पण बघा आणि मजा मस्ती करा. आनंद घ्या, मजा मस्ती नाही, आनंद घ्या, आनंद घ्या. चला. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज घरी होतो, आई बोलली बैल सोडायला, तर मी आज बैल सोडायला आलो आहे. बैल सोडलेत आता. मी नदीच्या बाजूला घेऊन आलो आहे. हे बघा, तुम्हाला भावनदी आमच्या गावाच्या बाजूला जी भावनदी आहे ती दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, हे भावनदी आहे. हा मुंबई गोवा हायवे आहे आणि ही बाजूला ही नदी आहे, हे बघा. आणि या बाजूला ब्रिज आहे, भावनदी ब्रिज. आणि हे आमची गुरं आहेत. हा बैल आहे आणि इकडे गाय आहे. चले, बघते बघा कशी ती पोज देते, पोज. चले, चारी बाजून डोंगर बघा कसे आहेत. हे बघा, चारी बाजून डोंगर आहेत. असं मस्त वाटतंय बघा. या बाजूला सूर्यदेव आहे. सूर्यदेवाची पण एंट्री झालेली आहे. हे बघा, ही भावनदी नदी आहे आणि जरा पाणी खदूळ आहे. वरती रस्त्याचं काम चालू असल्यामुळे पाणी खदूळ झालं आहे. ही अशी खाली संगमेश्वरला गेली. हे बघा. तर मित्रांनो, आता आपण जाऊया घरी जायचं आहे. राखण्याला घ्यायचं आहे. राखण्याला घेऊन वेळवण गावात जाऊन त्यांचं रेशन घ्यायचं आहे. रेशन घेऊन परत घरी यायचं आहे आणि नंतर मग फवारणीला जायचं आहे. चलो, असा आजचा आपला प्लॅन आहे. चलो मित्रांनो, हे आमचे राखणे आहेत. त्यांना घेऊन आता वेळवण गावात चालू आहे रेशन आणायला. चला तर मग भेटू आता डायरेक्ट आपण रेशनवाल्याच्या इथे वेळवण गावात. चला, फायनली आम्ही आता घरी आलो आहे. रेशन वगैरे काय आम्हाला भेटलं नाही, कारण आज नाताळ आहे, त्याची सुट्टी आहे. आणि हायस्कूलच्या पोरांच्या मॅच आहेत चालू. आहे बघा, असे आम्ही लहान असताना खेळायला यायचो सकाळी. आता ते शक्य नाही होत, कारण कामाची जबाबदारी आहे. बॉल खाली गेला. हे बोद्धवाडीतून पोरं खेळायला आलेत. हे किती रुपयाची मॅच आहे? 50 रुपये. गेलं वाईट आहे. चार झाला. यांना बघून जरा आम्हाला मला जरा लहानपणीचे दिवस आठवले. कारण हे 50 रुपयाच्या तरी मॅच घेतात. आम्ही 2 1 रुपयाच्या मॅच घ्यायचं, ते पण वाडीतल्या वाडीत. इथेच खेळायला यायचं. बॉल बघितलाच नाही का? काय रे, 12:30 वाजलेत आणि हे बघा, पोरं अजून उन्हातून, या भर उन्हातून खेळतात. बारकी पोरं. आणि आम्ही लाईव्ह होतो. आम्ही लाईव्ह होतो. आणि हे दोघं जण लाईनमन आहेत. दम लागला आहे म्हणून आम्ही बसतो. बॅटिंग बॉलिंग सगळं टाईट होतं माझे. आज मित्रांनो खापरेवाडी वर्सेस भावनदी यांची मॅच लागलेली आहे. तुम्ही पण बघा आणि मजा मस्ती करा. आनंद घ्या, मजा मस्ती नाही, आनंद घ्या, आनंद घ्या. चला. आता निहालने काय षटकार मारला ते सांग. निहालने एक षटकार मारला आहे, तो पण खणखणीतचा. कसा खणखणीत. आता त्यांच्याकडे त्याला वर दे, त्याला दे नितेशला. एक बॉल बेस्ट आवडायचा. सर्व इकडे म्हणतो. बाउंड्री जिंकते. सर्वांग इकडे बोल. आता टीम कुठची जिंकली? इकडे खापरेवाडी. हा. किती रुपये बक्षीस भेटलं? 50 रुपये. 100 रुपये. तू खेळायला होतास का पण? हा, खेळायला होतास की लाईव्ह म्हणत होतास? लाईव्ह म्हणत
जा मग आता तुला पैसे भेटणार आहेत काय. अशा तऱ्हेने बारक्या पोरांची मॅच संपलेली आहे. हे बघा हे आम्ही सगळे प्रेक्षक होतो वाडीतली पोरं. इकडे काय चलो माझा किपरिंगचा काढलास ना व्हिडिओ. केलाय कशी किपरिंग केलीस भारी एक नंबर. तुला आता व्हायरल करून टाकतो. मग आता ह्या पैशाचं काय करणार तुम्ही. कधी 100 रुपयाची काय पार्टी. नाही पण पार्टी कसली काय. चिकन स्टिंग वालीकडे स्टिंग लवर स्टिंग लवर. कोण स्टिंग लवर. आम्ही आता घरी निघालो. तुम्ही जेवून नव्हता ना आलात. सकाळपासून उपाशी. वाजलेत बरोबर 12:30. सकाळी किती वाजता आलात रे. सकाळी 9 वाजता आलात. 9:30 वाजता आले आणि आता 12:30 वाजले. सकाळपासून उपाशीच आहे. हे बघा सगळे आता घरी निघालेत. चलो आपण पण घरी जाऊया आता. मस्त झोपलो होतो दुपारचा आणि आता आम्ही निघालोय फवारणीला. काय कुठे गेला कुठं. त्यांची मिसेस आहे. एक आमच्याकडे कामगार आहे आणि एक विश्वास मित्र आहे. असे आम्ही आता 6 जण आम्ही आता चाललोय फवारणीला. हे सगळं मटेरियल आहे. ही या बाजूला औषध आहेत. ही मशीन आहे. टाकी आहे. किती लिटरची आहे टाकी. 2000 की 1500. आणि हे 2 बॅलर आणि मशीन. हे असं घेऊन आम्ही आता मालपडीत चाललोय. जाकादेवी मंदिरच्या बाजूला बाग आहे ते फवारणी करणार आहे आम्ही आता. मित्रांनो हे आहे निवळी गावचं जाकादेवी मंदिर. हे बघा जोलाई देवीची बहीण आहे. जोलाई देवीची बहीण काय. हां हे निवळी गावचे आहेत ना त्यामुळे यांना सगळं माहिती आहे. आणि या बाजूला सगळ्यात चिऱ्याच्या खणी आहेत. बघा पूर्ण खणी आहे तिकडे सगळी. या बाजूला इकडे आंब्याची बाग आहे. तिकडेच गाडी जाते. दुसरा होम इथे होतो तुमचा. पहिला झोलायचा तो खाली नंतर इथं. रस्ता जरा खराब आहे. हा बघा फायनली बागेत आलो आणि सगळं सामान वगैरे उतरून घेतलं. बॅलरमध्ये औषधं वगैरे टाकून आणि भरून पाईपा वगैरे जोडून घेतल्यात. आता तिकडून कॉल आला की लगेच मशीन चालू करायची. इकडे बाग आहे. 2 मिनटं चालत जायला लागतात. मशीन आता चालू केलं आहे. पाणी संपत चाललं आहे. आणि यंदा आहे ना बऱ्यापैकी सगळी कलमं आहेत ना मोहरले. ते बघा सगळी म्हणजे आमच्या इकडचीच नाही. आमची फक्त नाही बागायतदारांची कलमं मोहरले. ते बघा आता हे कितपत आंबा लागेल त्याच्यावर अवलंबून आहे. तुडतुडा वगैरे पडला की मग वाट लागते सगळी. त्याच्यामुळे ते फवारणी आता फवारणी वेळेवर असेल तर आंबा वगैरे व्यवस्थित राहतो. हे पाणी खदूळ दिसतंय कारण हे औषधाचा कलर आहे. हा बघा हे मधलं औषध आहे ना चॉकलेटी आहे. त्याच्यामुळे या औषधाचा कलर पाण्याचा कलर हा असा खदूळ चॉकलेटीसारखा दिसतोय. आणि तुम्हाला वाटेल हे चिखलाचं पाणी आहे की काय. पाणी एकदम स्वच्छ आहे. त्या औषधामुळे हा असा कलर झाला आहे त्याच्या पाण्याचा. त्या औषध चॉकलेटसारखं आहे बघा. वास पण चॉकलेटसारखाच येतो आहे. आता कलर बदलून आमची फवारणी पूर्ण झालेली आहे. बघा आता आम्ही निघालोय घरी. 2 कलबं शेवटची राहिलेली आहेत. ती मारतो 2 शेवटची कोण कुठे इथं मला पडित. हा परवा गेलेली ते रस्त्याच्या बाजूला. हां तिथं आता जाता 2 कलमं आहेत. त्याच्यावर फवारणी करायची आणि तिथून मग डायरेक्ट घरी जाणार आम्ही. चला फायनली मी घरी आलो. घरी येऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. जेवलो आणि नाईटला आलो MIDCत. आणि व्हिडिओचा आता शेवट करतो इथेच. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.